कॉलेजच्या चुकीच्या कारभारामुळे 133 विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलंय। हा प्रकार संभाजीनगरमधल्या श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये घडलेला आहे। हे विद्यार्थी कॉलेजमध्ये हॉल तिकीट घेण्यासाठी पोहोचले, मात्र त्यांना कुणीही दाद दिली नाही। त्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनची पायरी चढली आहे। साई कॉलेजचा हलगर्जीपणा। एकशे 133 विद्यार्थी परीक्षेला मुकले। कॉलेज संचालक मात्र बेपत्ता। विद्यार्थ्यांना न्याय मिळणार? MCAच्या प्रथम वर्षात शिकणारे हे सर्व विद्यार्थी परीक्षेला मुकलेत। यामध्ये या विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नाही। ज्या कॉलेजमध्ये हे शिकत होते त्या कॉलेजचा हा हलगर्जीपणा आहे। कॉलेजनं विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले, मात्र विद्यापीठात ते भरलेच नाहीत। विद्यापीठांची संलग्नता नव्हती आणि त्यामुळे हॉल तिकीट मिळू शकलं नाही। अखेरच्या क्षणी या साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजनं विद्यार्थ्यांना उत्तर देण्याऐवजी ते पसार झाले आणि विद्यार्थ्यांचं नाहक नुकसान झालं। अखेर नुकसान झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि कॉलेजवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। ऍडमिशन घेऊन आम्हाला कॉल करून बोलून घेतलेलं आहे आणि आज मी 2 दिवसापासून वेट करते हॉल तिकीट यायचा। मी सरला म्हटलं की सर माझी खूप सोय करावी लागेल, मला हॉल तिकीट वगैरे सांगा, लवकर द्या म्हटलं। एक्झामचं टाइम टेबल वगैरे द्या, तर त्यांनी म्हटलं की तू ये फक्त, मी तुला लगेच देतो म्हणलेली। घरी सांगितलं की माझी एक्झाम आहे आणि मला जायचंय म्हटलं। माझ्या घरी कोणी नव्हतं, पप्पाची पण सोय नव्हती घरी, पण मी आले तशीच। 10 वाजता पेपर होता काल, त्यांनी आम्हाला 3:30 वाजता हॉल तिकीट आणायला बोलवलं होतं। काल आम्ही 2 पासून आलेलो होतो तर 6 पर्यंत तिथं होतो, तिथं कोणीच आलं नव्हतं आणि ते आमचं कॉलच नाही उचलत आहे। आणि आज 10 वाजता पेपर आहे, आता 10:30 वाजले, आम्ही काय करायचं? तिकीट 9:30ला पण घ्यायला तयार होत, पण त्यांनी आम्हाला हॉल तिकीटच दिलेलं नाही। जर त्यांचं कॉलेज असं स्कॅम होतं तर आमचं ऍडमिशनच का केलेले त्यांनी? आमचं वर्ष पूर्ण कॉलेज लॉक आहे, कॉलेज लॉक आहे। हो। विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर झी 24 तासची टीम साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये पोहोचली, मात्र रिकाम्या बाकांशिवाय इथे कोणीही नव्हतं। साई कॉलेजमध्ये आम्ही आलेलो आहे आणि इथं कोणी उत्तर देणार का हे विचारण्याचा प्रयत्न केला। पूर्ण ऑफिस रिकामा आहे, या ऑफिसमध्ये उत्तर द्यायला कोणीही नाही आहे आणि विद्यार्थ्यांनी जाब नक्की कोणाला विचारायचा असा सगळा प्रश्न आहे। काही सिक्युरिटीचे लोक या ठिकाणी आहेत। स्टाफ आहात का दादा इथला? तुम्ही इथला स्टाफ आहात का? स्टाफच आहे। अच्छा, पण आपण त्याला बघत नाही सर। अच्छा, आपण बघत नाही का? ते कुठल्या डिपार्टमेंटचं आहे? ते MBA MBMC MBAचं प्रकरण आहे, तुम्ही बघत नाही? नाही सर, आयडिया JK जाधव किंवा विक्रम जाधव कुठे आहेत? सर का माहित नाही मला। अच्छा, त्यांची काही कल्पना? ते वर्ग कुठे होतात? खाली ना। अच्छा, ते वर्ग संपूर्ण कॉलेज MCA विद्यार्थी जमले होते माहिती आहे का तुम्हाला? मी सर लेट आलो आज। अच्छा, कॉलेजचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांना झी मीडियाच्या टीमनं फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला। यावेळी थातूर मातूर उत्तर देत त्यांनी वेळ मारून नेली। आम्ही कोर्टामध्ये गेलो, हाय कोर्टामध्ये। बरं, ओके, हाय कोर्टामध्ये विद्यापीठाच्या जे होते कन्सर्न पर्सन, त्यांनी चुकीचं हाय कोर्टाला सांगितलं की आता इतक्या कमी वेळेत आम्ही हॉल तिकीट कसे काढणार। हायकोर्टाने काल 6 वाजता निकाल दिला, अजून ती ऑर्डर येणार आहे। बरं, ती ऑर्डर आली की आम्ही देतो तुम्हाला। पण हे विद्यार्थ्यांचं मग जे आजचा पेपर गेला तो होऊ शकेल का पुन्हा, की कसं? आता ते कसं आहे, विद्यापीठ म्हणे की आम्ही फर्स्ट सेम आणि सेकंड सेम दोन्ही सोबत मुलांना अलाउ करू। बरं बरं। पोलिसांनीही कॉलेजचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही ते सापडले नाहीत। आता संस्थाचालकाशी बोलले का? संस्थाचालक म्हणतो आम्ही न्यायालयात गेलेलो आहे। बरं, मला सांगा, संस्थाचालकाशी बोलले तुम्ही, काय म्हणणं आहे त्यांचं? विक्रांत जाधव हे चेअरमॅन आहे ना? बोलून घ्या ना, आपणच बोलून सांगा ना, काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे आम्ही न्यायालयात गेलेलो आहे, आम्ही पैसे पेड केलेले आहे, परंतु युनिव्हर्सिटीकडून हॉल तिकीट आलेलं नाहीत। अच्छा, युनिव्हर्सिटीची अडचण आहे असं त्यांचं म्हणणं आहे। साई इन्स्टिट्यूट कॉलेजची पोलखोल आता विद्यापीठानं केली आहे। मूलभूत पायाभूत सुविधा नसलेलं हे कॉलेज आहे। याबाबत अहवाल सादर करण्यात आलाय, पाहूया या अहवालात काय आहे। साई कॉलेजला मान्यताप्राप्त प्राचार्य उपलब्ध नाहीत। MCA अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या संगणकांची संख्या उपलब्धता नाही। कॉलेजनं MCA विषयाकरता पुस्तकं प्रत्यक्षात खरेदी केलेली नाहीत। संस्था कुलसचिव यांच्या संयुक्त नावे असलेली मुदत ठेवीबाबत कार्यवाही केलेली नाही। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाकरता 10 लाख रुपयांची तरतूद केलेले प्रमाणपत्र उपलब्ध नाही। 15 वर्षांपासून MBA हा अभ्यासक्रम चालू असून
अद्यापपर्यंत नॅक कॉलेजनं केलेली नाही. 24 नोव्हेंबर 2025ला झालेल्या बैठकीमध्ये तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार या कॉलेजला प्रथम संलग्नीकरण देण्यात येऊ नये असं ठरलं. त्यामुळे कॉलेजनं संलग्नता घेतली नसल्याचा खुलासा विद्यापीठानं केलाय. आज घडीला ते महाविद्यालय विद्यापीठाला अफिलिएट नाही. त्यांना अपिलेशन फीस भरलेली नाही. अपिलेशन कमिटीचा रिपोर्ट आम्ही अकॅडमिक काउन्सिलमध्ये ठेवत असतो. अकॅडमिक काउन्सिलला मान्यता दिल्यानंतर मग त्यांना अपिलेशन फीस भरावी लागते. परंतु त्यांना अपिलेशन फीस भरलेली नाही आणि अकॅडमिक काउन्सिलमध्ये हा रिपोर्ट गेलेलाच नाही. त्याच्यामुळे विद्यापीठाची कसल्याही प्रकारची चूक नाही. त्याला सर्वस्वी जबाबदार साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे त्या ठिकाणी जबाबदार आहे. विद्यापीठाची या कॉलेजला संलग्नता नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्याचा प्रश्न नसल्याचं विद्यापीठ सांगते. मग या कॉलेजला प्रवेश झाले कसे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. प्रवेश झालेत, पैसेही घेतले, आता विद्यार्थीही परीक्षेला मुकलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फसवणुकीला जबाबदार कोण? या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर.